नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आपल्याकडं जी शिक्षण व्यवस्था आहे तर त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 10वी आणि 12वीला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विशेषतः 12वी हा एक अतिशय शैक्षणिक जो प्रवास आहे तर त्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण मध्येच सोडावं लागतं. अनेकांना घरची परिस्थिती नसल्यामुळं अनेकांना शिक्षण सोडावं लागतं. मात्र आईवडील हे मोठ्या कष्टानं आपल्या पाल्यांना शिकवत असतात. कारण सध्या कॉम्पिटिशनच एवढं आहे की वेगवेगळ्या ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत तर त्याच्यामध्ये असणारी फी, शिवाय वाढती महागाई या सगळ्यामुळं एकंदरीतच सगळा आर्थिक ताण आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून अनेकांना शिक्षण सोडावं लागतं. मात्र असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टाची ज्यांना जाण आहे आणि याच जाणीवेतनं त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं यश मिळवलं. अशा अनेक आपल्यासमोर उदाहरणं आहेत. आज मी धायरीमध्ये असणाऱ्या चव्हाण ज्युनियर कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी काही गुणवंत विद्यार्थ्यांशी, काही पालकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि एकंदरीतच त्यांचा आत्तापर्यंतचा सर्व जो प्रवास आहे तर तो कसा आहे, पुढे काय करणार आहेत हे जाणून घेऊयात. ताई, स्वागत आहे तुझं. काय तुझं नाव, किती मार्क्स पडलेत? माझं नाव संस्कृती चांदगुडे. मला 12वीला 68.33% पडले. बरं, काय घरची परिस्थिती? मला वडील नाही आहेत. माझी आई काम करते, कॅन्टीनमध्ये चपाती वगैरे करत असते. त्याच्यातून मी शिक्षण घेतले इथं. मी 10वीपर्यंत हॉस्टेलला होते. आता 11वी 12वीला इथं आले. पण वडिलांचं कसं निधन झालं, कधी झालं? करोनामध्ये त्यांचं निधन झालं. बरं. आणि आई असते इथं, कामाला जाते. बरं. घरची कशी परिस्थिती आहे? काय साधीच आहे. मी आणि आईचे दोघीच राहतो आणि त्याच्यातून तिने मला शिकवलं. पण तुला शिकवण्यासाठी आईने किती कष्ट घेतले? खूप कष्ट घेतले. तिच्या कष्टातूनच मी एवढं फळ मिळलंय मला, म्हणून मी चांगला अभ्यास वगैरे केला आणि टक्के पाडले. आता इथलं जे शिक्षण आहे संस्थेतलं हे कसं आहे? हे इथलचं शिक्षण खूप चांगलं आहे. म्हणजे ह्या संस्थेने ना मला पण सपोर्ट केला आहे तसा, फीमध्ये वगैरे थांबलेत म्हणून मला इथं पण चांगलं शिक्षण भेटलं. ह्या संस्थेतूनच मी पुढे आले. आजचं जे इथलचं शिक्षण पण खूप चांगलं आहे, शिकवतात वगैरे चांगलं. बरं. आज जे तुला जे काय मार्क्स मिळालेले आहेत, जे काय तुझं यश आहे, ह्याच्याबद्दल जर आता जेव्हा तू मागं वळून पाहते तर हे किती कठीण होतं तुझ्यासाठी? खूप, म्हणजे सांगू शकत नाही. खूप कठीण होतं सगळा प्रवास. समोर बघून सांग. हां. खूप कठीण होता हा प्रवास. मी 8वी, माझ्या वडिलांचं मी 9वीत असताना निधन झालं. मी 8वीत हॉस्टेलला होते. मी 8वी ते 10वी हॉस्टेलमध्ये शिक्षण केलं, रयत शिक्षण संस्थेमध्ये. तिथून 11वी 12वीला मी इथे ॲडमिशन घेतलं. तुम्ही प्रॉपर कुठले? आम्ही प्रॉपर तसे तर म्हणजे गावाला नाही आमचं का, इथंच राहतो, पुण्यातच राहतो. कुठलं गाव तुमचं? केडगाव. बरं. बारामती. बरं. आता एखादा जर अनुभव सांगायचा असेल की तुला ह्या प्रवासामध्ये खूप लक्षात राहिला, खूप भावनिक होता, असं जर सांगायचं असेल तर काय एखादा अनुभव सांगतो? बोल. तसं मला अनुभव आलता, म्हणजे नाही का, आई शिकते, आई सांगत होती मला की नाही का, शिक चांगली, तुझ्या पायावर उभी राहा. मग 10वीपर्यंत तिने शिकवलं आणि तसंच तिने मला 11वी 12वी पण शिकवली. अजून ती बोलते शिक तू पुढं. आता मार्क्स पडले, काय बोलले? आईला भारीच वाटलं, पण तिची अपेक्षा होती अजून जास्त पाडावे, तरी तिला वाटलं ह्याच्यातून तिने चांगले पाडले. पुढे काय करायचं? मला BEd करायचं आहे पुढं. बरं. आणि गव्हर्नमेंटचे पेपर पण द्यायचे, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण करणार आहे? हो. बरं. मग त्यासाठी पण तुला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. हो. तयारी केली? हा, तयारी आहे माझ्यात, करेल मी. सोनं करणार आईच्या कष्टाचं? हो. बरं. आणखी काय विद्यार्थी आहे? काय तुझा परिचय, तो काय? मी आदिती सुनील धुमाळ. मला 12वीला 69.50% पडले. काय करते तो? घरची काय परिस्थिती आहे? माझी आई घरकाम करते आणि वडील कार चालवतात ओला उबेरसाठी. आणि मी आत्तामध्ये क्लासेस घेत होते कराटेचे, सकाळच्या टाईममध्ये 6 ते 7 आणि संध्याकाळी 5 ते 6. बरं. तुझं काय म्हणजे कसले क्लास? कराटे क्लास घेत होते? कराटे तुझं काय क्लासेस. क्वालिफिकेशन आहे कराटेच्या ह्याच्यामध्ये? मी नॅशनल लेवलला ब्लॅक बेल्ट होल्डर आहे. आणि आता 12वीला मार्क्स पडले, काय घरच्यांची प्रतिक्रिया?
त्यांना असं वाटत होतं 70-75पर्यंत, पण ठीक आहे 69. बरं. आणि काय कष्ट घेतलेत आईवडिलांनी? तसं सांगायचं म्हटलं तर माझी आई घरकाम करून एवढं सगळं करते माझ्यासाठी, तर मलाही असं कुठं वाटतं की तेवढंच मी तिला रिटर्न द्यावं, तिच्यासाठी अजून डबल करावं मी. तर त्याच्यासाठी चालू आहे मी पण. घरी करतेच कोण कोण आहे. असतं? आमची जॉईंट फॅमिली आहे, काका काकी वगैरे आम्ही सगळे एकत्र राहतो, त्यांची मुलं वगैरे. पण मग तू खूप कमी वयामध्ये तू शिकवायला लागली कराटे, परत म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहायचं तुझं त्याच्यातनं दिसतंय, म्हणजे चिन्ह दिसतात की आपल्या स्वतःचा खर्च स्वतः करावा. पण तुला जर एखादा अनुभव सांगायचा असेल या सगळ्या प्रवासातला, तर एखादा अनुभव शेअर करशील? तसं बघायला गेलं तर म्हणजे माझ्या वाईट काळात म्हणजे सगळ्यांनीच मला सपोर्ट केला. इथला टीचर स्टाफ असेल, सूर्यवंशी सर असतील, सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत, टीचर वगैरे सगळेजण. आणि ह्याच्यामध्ये आता तो शिक्षकांचा उल्लेख केला म्हणून शिक्षकांचा रोल किती महत्त्वाचा आहे? म्हणजे ज्यांना घरून काहीतरी अडचणी आहेत किंवा आर्थिक परिस्थिती ज्यांची नाही आहे, असे विद्यार्थी ज्या वेळेला शिक्षण घेत असतात त्यावेळेला शिक्षण संस्था म्हणा किंवा शिक्षकांचा सहभाग किंवा सपोर्ट किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचं आहे, कारण शिक्षकांनी मुलांना सपोर्ट केला तर ते पुढे जाणार आहे. मग मला तर असं वाटतं की ते सपोर्ट करतातच आणि केलाही पाहिजे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सपोर्ट प्रत्येक गोष्टीतच. बरं. आणखी एक विद्यार्थिनी आहे, तुझं नाव सांग. पायल सुनील रेनुसे. हां, किती मार्क्स पडले? मला 78.67 पडलेत. बरं. काय तुझ्या घरच्यांचं बॅकग्राऊंड? म्हणजे माझी मम्मी घरकाम करते आणि पप्पा स्कूल व्हॅन ड्रायव्हर आहेत. आणि आता मार्क्स वगैरे पडले, घरचे काय बोलले? का अपेक्षा जास्त होत्या अजून? आनंद झाला, पण त्यांना वाटलं होतं मी 80च्या पुढे जाईल. हां, मग काय कुठं कमी पडलेस? थोडंसं ह्याच्यातच कमी पडलं. काय अभ्यास नव्हता झाला की काय एखादा पेपर अवघड गेला? हा, एक पेपर अवघड गेला म्हणूनच. बरं, पुढे काय करायचं आहे? मला पुढे जर्नलिझम करायचं आहे. जर्नलिझम म्हणजे आमच्याच फील्डमध्ये यायचं आहे. बरं. आणि तुला काय करायचं आहे पुढे? मला पोलीस भरती करायची आहे. पोलीस भरती? आता तिने सांगितलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आहे, म्हणजे तू काय पोलीस भरती म्हणजे काय, कॉन्स्टेबल व्हायचं आहे की अधिकारी व्हायचं आहे? नाही, तसं बघायला गेलं माझं स्वप्न खूप मोठं आहे. मग बोल की काय व्हायचं आहे? मला खरं तर तसं बघायला तर DG व्हायचं आहे. बरं. पण आता करते आहे मी तयारी हळूहळू, जसं होईल तसं हळूहळू पुढे जाईल. बरं. हां, तू बोलत होतीस काय घरच्यांनी कसं कष्ट केलं तुझ्यासाठी? मम्मीने घरकाम करून माझ्या कॉलेजची फी भरली आहे. आणि आम्ही वन रूम किचनमध्ये राहतो, तिथे मी अभ्यास सगळ्या गोंधळात अभ्यास केला. बरं, तुम्ही सगळ्यांनी काय क्लासेस वगैरे लावले होते की कसं काय? काय classes क्लास वगैरे नव्हते. काय नाही? नाही. म्हणजे शिक्षकांनी चांगलं शिकवलं तुम्हाला? शिक्षकांनी खूप चांगलं शिकवलं, सपोर्ट केलं खूप. आणि आम्ही जिथं चुकलं आमचं तिथं त्यांनी समजून सांगितलं. आम्ही ते कॉलेज संपल्यानंतर सुद्धा आम्ही ते 1 तास बसून अभ्यास करायचो. बरं. आणि मला सांग की ह्याच्यामध्ये शिक्षकांचं तिने सांगितलं सपोर्ट, पण तुला कसा मिळाला सपोर्ट? म्हणजे जसं काटकर सर, आमच्या वर्गात शिक्षिका सक्ते मॅडम, ह्यांनी आम्हाला नेहमी एक टॉपिकचा आम्हाला नाही ना समजला ते सारखं समजून सांगायचे. सर आम्हाला उदाहरणं द्यायचे, काटकर सर त्यांचे, म्हणून आम्हाला ते सहज समजायचं तो विषय. म्हणून आम्हाला तिथं खूप हे मिळालं, आम्हाला समजलं सगळा विषय. बरं. आता जसं यांनाही विचारलं मी, तुला जर एखादा अनुभव सांगायचा असेल आईबद्दल, तर म्हणजे तुझ्यासाठी कशा पद्धतीने तिने मेहनत केली हे जर सांगायचं असेल तर एखादं उदाहरण सांगता येईल? माझ्या आईने तेच घरकाम करून मला ह्या कॉलेजमध्ये पाठवलं, माझ्या फीज भरली 2 वर्ष आणि चांगलं शिकवलं, म्हणून तर मला एवढे चांगले टक्के पडलेत. मग आता हे रिटर्न कसं करणार तू? अजून खूप शिकणार आणि चांगल्या कामाला लागणार. आणि त्यासाठी मला तिला जे नाही मिळालं ते तिला परत द्यायचं आहे. मला घर घ्यायचं आहे मला स्वतःचं तिच्यासाठी. बरं, ठीक आहे. खरं तर आईवडिलांनी जे कष्ट घेतलेलं असतं ते रिटर्न करणं तसं कोणालाही जगामध्ये शक्य नाही, परंतु तिची भावना आहे की तिला सुखामध्ये बघायचं आहे, तिला स्वतःचं घर पाहायचं आहे. आणखी एक आपल्यासोबत पालक आहेत,
त्यांच्या मुलाचा मला वाटतं पहिला नंबर आला आहे या कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये. काय तुमचा परिचय सांगा, मुलाला किती मार्क्स पडले? माझ्या मुलाचं नाव सोम सुरेश कोडले. त्याला 87.33% पडल्यात. बरं. मी घरकाम करते. आणि वडील काय? त्याचे पप्पा ड्रायव्हर आहे. बरं. असं करून त्याचं शिक्षण आत्तापर्यंत आम्ही कसा अभ्यास केला काय? खूप सर त्यांनी अभ्यास केला. रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. बरं. त्याच्यानंतर तो झोपायचा, जेवण वगैरे त्याच्यानंतर मग त्याची काळजी तर तुम्हाला घ्यावी लागत असेल ना आई म्हणून. हो. मग कशी काळजी घेतली तुम्ही? मी जागी राहायची सर तोपर्यंत जागा हो, राहायचा? जरी झोपले तर मी उठायची त्या टायमिंगला. हां. मग त्याला सांगायची सोम जेवून घे. हम्म. मग तिथून पुढे तो जेवण करायचा. त्याच्यानंतर त्याला क्लास पण होता सर, बरं. गुरुकुल अकॅडमी म्हणून क्लास होता, त्या टीचर होत्या त्याला. बरं. मग तिथनं त्याने तसा अभ्यास केला सर. अशी आमची एवढी परिस्थिती नाही आहे चांगली, तरी पण आम्ही त्याला क्लास लावून जसं आम्हाला जसं महिन्याला जमन तसं आम्ही त्याची ती फी भरत होतो. बरं. तर त्याला आता इंजिनिअरिंग करायची आहे, तर पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, तर तो आता कामाला जातो आहे सध्या. बरं. तर त्याच्यामुळे तो आज इथे येऊ शकला नाही आहे. काय त्याने किती मेहनत घेतली त्याचं जर एखादं उदाहरण सांगायचं असतं तुम्हाला कसं सर सांगता? त्याने ना, म्हणजे तुम्हाला सांगते, एक वेळेस तो जेवला नाही आहे, इतका तो अभ्यास करायचा. माझं सारखं सांगणं असायचं, सोम आम्ही शिकलो नाही, आम्ही घरकाम करतोय, निदान तुम्ही तरी कम से कम शिका. असं माझं सारखं सांगणं, म्हणजे आताही त्यांना सांगणं असतं माझं का आम्ही शिकलो नाही, आईवडील निदान तुम्ही तरी शिका ह्याच्यातनं. तर मला म्हणायचं, मम्मी तू काय टेन्शन घेऊ नको, मी शिकणार आहे. बरं. त्याच्यामुळे त्यांनी खूप सर मेहनत घेतोय, आताही घेतोय. आताही माझा मुलगा कामाला जातोय पुढचं ॲडमिशन करण्यासाठी. बरं. पण आता खर्चही भरपूर असेल पुढं, खूप. मग कसं करणार आहे? आता बघू सर, जसं जमन तसं करायचं, जसं आतापर्यंत केलं तसं करायचं. किती काहीतरी मुलं आहेत करू. तुम्हाला? मला 2 मुलगे आहे. एक आता अच्छा, 10वीला आहे. हा त्याचा भाऊ आहे का? हां, त्याचा भाऊ आहे. बरं. मग कसं शिकवणार आता? खर्च तर खूप वाढलाय. करायचं सर, कसं तरी काम करायचं त्यांच्यासाठी, अजून 4 कामं जास्त करायची, बरं. शिकवायचं त्यांना इथून. तुला काय अजून बोलायचं आहे का? हां, बोल काय सांगायचं आहे तुला? तसं तर मला संस्थेतून सांगायचं आहे. इथं मला म्हणजे नाही का शिक्षणाला खूप सपोर्ट मिळाला 12वीच्या. इथे फी वगैरे नाही का व्यवस्थित त्यांनी ॲडजस्ट करून घेतली, माझी परिस्थिती नव्हती तरी. आणि चांगले शिक्षण वगैरे भेटलं मला इथून ह्या संस्थेमधून. बरं. आता इकडं सपोर्ट केला, पण आता पुढं शिक्षण घ्यायचं म्हणजे खर्चही भरपूर आहे, टेन्शन आहे? आहे तसं टेन्शन, पण करेल ॲडजस्ट, मेहनत करणार. हां. बरं. आपण या संस्थेचे प्राचार्य आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. सर, मुलांनी चांगलं यश मिळवलं आहे, तुम्ही खूप सपोर्ट केला आहे त्यांना. यस. आमच्या संस्थेचं ध्येयधोरणच असं आहे की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सोपानरूप काकासाहेब बंडू चव्हाण आणि त्याचबरोबर संचालक अनिकेत चव्हाण सर असतील, त्याचबरोबर मार्गदर्शक विद्यासागर सर असतील आणि सूर्यवंशी सर, मी स्वतः आणि आमच्या सर्व शिक्षकांची जी टीम आहे, ही मुलांचे 11वीला ॲडमिशन झाल्यानंतर त्या मुलांचे व्यवस्थित ग्रुप तयार करून एक 50 मुलांचा जो ग्रुप असतो, तर तो प्रत्येक ग्रुप जो आहे तो प्रत्येक शिक्षकांना एक ग्रुप असा 50 मुलांचा याप्रमाणे त्याचं नियोजन त्यांच्याकडे दिलं जातं. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातल्या अडीअडचणी असतील, आर्थिक अडीअडचणी असतील किंवा काही पुस्तकासंदर्भातल्या अडीअडचणी असतील, तर या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून त्या समस्या आमच्यापर्यंत आल्यानंतर त्या आम्ही आमच्या पातळीवर ज्या सोडवण्यासारख्या असतील त्या आम्ही आमच्या पातळीवर सोडवतो, ज्या आमच्या पातळीवर सोडवण्यासारख्या नाहीत त्या आम्ही संस्थेपर्यंत नेऊन पोचवतो. आणि संस्थेचं नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ असतं, काकांचं नेहमी प्रोत्साहन असतं. आणि आपल्या दाहेरी आणि परिसरातले जे गोरगरीब आहेत त्या गोरगरिबांच्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं की जे त्यांना मिळालं नाही. त्यांच्या आईवडिलांचं म्हणजे आप्पा आणि माई त्यांचं स्वप्न होतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं शिकावं, परंतु त्यांच्या काळातली त्यावेळेची परिस्थिती खूप हलाखीची आणि गरिबीची होती आणि त्यामुळे त्यांना शिकता आलं नाही. परंतु त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न प्रत्यक्ष इथं सत्यामध्ये उतरवत असताना की आमच्याकडे साधारणपणे 1999पासून कन्याशाळा सुरू केली. त्याच्या पुढच्या काळामध्ये माध्यमिक विद्यालय असेल आणि ज्युनियर कॉलेज आम्ही 2007-08पासून सुरू केलं. त्यावेळेपासून या परिसरातले जे काही विद्यार्थी आहेत, मुलं असतील, मुली असतील, विशेषतः करून मुलींसाठी आमच्याकडे जास्तीत जास्त प्राधान्य राहतं. आणि हे करत असताना की जे सिंगल पॅरेंट आहेत की काही मुलांना किंवा मुलींना आई नाही, वडील नाहीत, तर तिथं आमच्या संस्थेचं त्या ठिकाणी 100% आर्थिक मदत त्या ठिकाणी काकांच्या माध्यमातून माझा प्रामुख्याने एक बेसिक प्रश्न आहे. आता तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले असतील,
परंतु एखाद्या विद्यार्थ्यामध्ये थोडासा स्पार्क आहे बाबा, जो विद्यार्थी पुढं काहीतरी जाऊन करू शकतो, हे तुम्ही कसं ओळखता आणि त्याला तुम्ही सपोर्ट कसं करता? असे विद्यार्थी आमच्या लक्षात आल्यानंतर मी आता म्हटलो की नाही, पण हे आयडेंटिफाय कसं करता तुम्ही? तर आमचे संस्थेचे जे सल्लागार विद्यासागर सर आहेत त्यांनी आमच्या सर्व शिक्षकांना टॉप 10ची त्या ठिकाणी मेरिट लिस्ट आहे विद्यार्थ्यांची, त्या संदर्भात त्यांनी आमच्याकडं मुलं त्या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर त्या वर्गातल्या त्या शाखेच्या मुलांना त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आणि त्यातली जी अभ्यासामध्ये चांगली जी मुलं आहेत तर ती 10, 15, 20 मुलं त्या ठिकाणी निवडायची आणि त्यांच्याकडे विशेषतः फोकस करायचं. आणि जी जी मुलं अभ्यासामध्ये खूप मागं आहेत तर त्यांचा एक वेगळा ग्रुप करून त्यांना जे गरजेचं आहे एक अभ्यासाचं किंवा पासिंग लेवलपर्यंतचं तिथंपर्यंत त्या मुलांना पोहोचवलं जातं. पण जी मुलं आत्ता म्हणलं की आपण आर्थिक परिस्थिती खूप मागास हलाखीची आहे, परंतु अभ्यासामध्ये चमकणारी होतकरू आणि गरजू मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण टॉप 10चा प्रोजेक्ट आहे तो त्या ठिकाणी राबवतो. आपलं कॉलेज सुटल्यानंतर त्यांचा साधारणपणे 1 तास, 1.5 तास, 2 तास जास्ती थांबून त्या ठिकाणी त्यांचा आपण अभ्यास करून घेतो. हा एक एक्स्ट्रा क्लासेस घेतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण फी चार्ज करत नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट, आपण आठवड्याला रोज एका विषयाची सकाळी पहिल्या तासाला आपण टेस्ट घेतो. बरं. ही टेस्ट घेत असताना आपण त्या मुलांना कुठल्या प्रश्नांवरती आपण ती टेस्ट घेणार आहे किंवा कुठल्या घटकांवरती ती टेस्ट घेणार आहेत तर त्या संदर्भातले त्यांना एक 5-10 प्रश्न निवडक त्या ठिकाणी आपण देतो. 10 प्रश्न दिले तर आपण 5 प्रश्न त्या ठिकाणी देऊन त्यांची त्या ठिकाणी एक प्रकारची चाचणी घेतो आणि त्यातून त्यांची एक अभ्यासाची तयारी करण्यासाठी त्यांना सातत्यानं प्रोत्साहित करणं आणि तिथं जे कमी कुठं पडेल ते त्या शिक्षक त्या ठिकाणी पेपर तपासून झाल्यानंतर त्या मुलांना तिथं चुकीचं जे लिहिलं गेलेलं आहे किंवा जिथं मार्गदर्शनाची गरज आहे तिथं त्या ठिकाणी तो विषय शिक्षक मार्गदर्शन करत असतो आणि तिथून त्या ठिकाणी मुलं घडण्यासाठी मुलांचं सहकार्य तेवढंच आहे, त्यांच्या पालकांचं सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मुलं आपल्याकडे जर गैरहजर राहत असतील किंवा एखाद दिवस त्या ठिकाणी पहिल्या तासाला किंवा दुसऱ्या तासाला आपल्याकडे आले नाही तर आपला शिक्षकांचा जो ग्रुप आहे त्या माध्यमातून तो शिक्षक त्या पालकांना संपर्क करतो किंवा तुमचा मुलगा मुलगी आज शाळेमध्ये उपस्थित नाहीत तर त्याच्यावर मग ते पालक सांगतात, आला असतील तर ते सांगतात घरनं तर तो आलेला आहे आणि जर काय आजारी असेल किंवा काय अडचण असेल ते सांगतात घरीच आहे. असं एक थोडंसं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सूर्यवंशी सर असेल, मी असेल, सर्व आमची शिक्षकांची जी टीम आहे ती त्या ठिकाणी करते आणि त्यामुळे आपल्याला ही जी मुलं आपल्याला जी घडलेली दिसत आहेत सक्सेस होताना दिसत आहेत तर त्याचं एक हे या पद्धतीनं गमक आहे. आणखी एक माझा प्रश्न आहे, आता तुमच्या बोलण्यात नाही फीचा विषय आला, पोरांच्या बोलण्यात नाही फीचा विषय आला. फी हा एक खूप मोठा अडथळा ठरतो आहे. आपण गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत तर मग अशा जे इकॉनॉमिकली जे वीक आहेत विद्यार्थी त्यांना तुमची संस्था कशी मदत करते? त्या विद्यार्थ्यांची सगळी जी परिस्थिती आहे त्याची थोडीशी माहिती हिस्ट्री जाणून घेतली जाते आणि त्या पद्धतीनं मी मगाशी जसं म्हणलो की आई किंवा वडील यापैकी त्या ठिकाणी एखादा फक्त आधार एकाचाच आहे किंवा कमवणारे व्यक्ती त्या ठिकाणी घरामध्ये जे साधारणपणे समजा ज्यांची आई धुणे भांड्याचे कामं करतात किंवा चपात्या लाटण्याचे वगैरे अशी स्वयंपाकांची कामं वगैरे करत आहेत किंवा वडील आहेत तर ते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाहीत किंवा काही नोकरी करत नाहीत तर अशा पालकांची माहिती त्या ठिकाणी आम्ही संस्थेपर्यंत पोहोचवल्यानंतर संस्था त्या पद्धतीनं 25%, 50%, काही मुलांच्या बाबतीत 100% सुद्धा फीची सवलत त्या ठिकाणी देते आणि म्हणून तर त्या ठिकाणी आमच्याकडं येणाऱ्या मुलांचा जो ओढा आहे तो प्रचंड त्या ठिकाणी आहे की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाही अशी परिस्थिती आमच्याकडं दरवर्षी सातत्यानं असते. आत्तासुद्धा तुम्ही जर पाहिलं तर तिकडं आपल्याकडं 5वी ते 10वीपर्यंतचे प्रवेश सध्या सुरू आहेत तर आमच्याकडे जी कपॅसिटी आहे प्रत्येक वर्गांची दुसऱ्या शाळांमध्ये तर 40-50पर्यंत असते. आम्ही तर ती 60-65पर्यंत नेऊन तेवढे वर्ग फुल झाल्यानंतरसुद्धा आम्ही काही पालकांची माहिती मुलांची लिहून घेतो आहे. कुणाचे जर दाखलेमधून गेले तर त्या राहिलेल्या मुलांना आपण गरजू मुलं आहेत तर त्यांना त्या ठिकाणी तिथं प्रवेश आपण प्रामुख्यानं द्यायचा. तर अशी संस्थेचं त्या ठिकाणी ध्येयधोरणच आहे की कुठलाही या भागातला गोरगरिबांचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सगळी काळजी त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून घेतली जाते. आणि त्याचबरोबर करिअर गायडन्सच्या संदर्भात सातत्यानं वर्षभरांमध्ये जे वेगळे जे काही करिअर गायडन्स संदर्भात जे व्याख्याते आहेत त्यांना बोलून अशी जी मुलं आहेत तर त्यांना भविष्यकाळात 11वी-12वी झाल्यानंतर तुम्हाला काय करता येईल किंवा करिअरच्या कोणत्या संधी आहेत तर त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी मुलांपर्यंत पोहोचवली जाते. तर त्याचाच एक भाग म्हणून आता 10 तारखेला अनिकेत चव्हाण सरांनी त्या ठिकाणी यूथच्या माध्यमातून जे मोठमोठे जे काही असे जे घडलेले जे काही
आपण अधिकारी म्हणू किंवा जे काय त्या ठिकाणी यशस्वी उद्योजक आहेत, कर्तृत्ववान कर्तृत्ववान उद्योजक आहेत किंवा जे अधिकारी आहेत, तर त्यांचं त्या ठिकाणी सेमिनार वजा त्या ठिकाणी 10 मेला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ठीक आहे सर. तर आपण पाहिलं की शाळेकडनं कशा पद्धतीनं मदत केली जाते, कॉलेजकडनं कशा पद्धतीनं मदत केली जाते, आणि या विद्यार्थ्यांशी आपण ज्यावेळेस बोललो तर त्यावेळेस बोलताना त्यांच्याकडनं आपल्याला त्यांच्या स्वप्न काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणवलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांना पुढे काय करायचं आहे. पालक होते आपल्यासोबत. अच्छा, आणखी एक पालक आहेत तुम्ही. अच्छा, काय तुमच्या पाल्याने काय केलं आहे, यश काय मिळवलं आहे? सर ती अभ्यास वगैरे खूप छान काय केले. नाव सांगा ना. सलोनी धोत्रे. बरं, अभ्यास वगैरे खूप छान केले सर टीचरने. हां. म्हणजे तिला 73% पडले तर आम्ही खूप म्हणजे तुम्ही काय करता? मी धुणं भांडीचं काम करते. धुणं भांड्याचं काम करता. वडील? वडील हेल्पर आहेत. बरं. आणि पोरीनं कशी मेहनत घेतली मग? पोरीने मग घरातच तिला आम्ही शिकवलं. हां, हां, क्लास तिला वगैरे क्लास काय वगैरे नाही? काहीच नाही. तरी एवढे मार्क्स हो. मिळाले. तिचा भाऊ पण इथेच ह्याच कॉलेजमध्ये होता. पुढे काय करायचं? पुढं तिला आता AIचं हे अच्छा, करायचं. हीच आहे. हो. ओके, बरं. मला वाटलं की खूप छोटी आहे. अच्छा, बरं, बोला. आई वडिलांनी खूप कष्ट घेतले तुझ्यासाठी. काय वाटतंय तुला? बरं वाटते सर. म्हणजे एवढे मार्क्स पडले, काय म्हणाले आई? काय नाही, शाबाशी वगैरे दिली त्यांनी. बरं. आणि वडिलांची कष्ट आहेत, मेहनत आहे. तू कशी तयारी केली? नाही, घरीच अभ्यास केला सर. म्हणजे सकाळी उठून रोज बरं, 2 तास अभ्यास करायचा. 2 तास. आणि इथं एक्स्ट्रा क्लासला असायचे का? नाही. नाही, घरीच अभ्यास करायचा. तरी एवढे मार्क्स आहेत. हो. बरं, तुम्ही सांगा कशी मेहनत घेतली? नाही सर, ती घरात सकाळी उठून पहाटे अभ्यास करायची 2 तास. मग परत मग पण तिची कॉलेजला काळजी वगैरे तर यायची. तुम्हालाच घ्यावी लागली असेल ना. हो, काळजी तर मग मला आजारी घ्यावी पडायला लागली. नाही पाहिजे नाही. व्यवस्थित. नाही, घरात सगळेजण काळजी घ्यायचो आम्ही तिचं. बरं, आणि कॉलेजमध्ये पण सरांनी पण खूप मेहनत घेतली. म्हणजे म्हणजे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने शिकवले त्यांना. बरं. पुढे काय करायचं आहे? हे आईच्या क्षेत्रात काम करायचं. AI मध्ये? बरं. आता त्या खर्च भरपूर असेल तिकडं शिकायचं वगैरे म्हटल्यावर. नाही सर, BCom करणार आहे, मग त्यानंतर AI मध्ये काम करणार आहे. बरं. पण पुढचं कसं केलं नियोजन मग? सर आता काय ते मग थोडं टप्प्याटप्प्याने भरू म्हणून चालले आता मेहनत. बरं. अजून 2-3 काम घेतलेत आम्ही. हम्म. मग ते एक्स्ट्रा काम करून मग तिथे फीज वगैरे भरायचं ठरलं. हम्म. तर आपण पाहिलं आता हे जे शेवटला जिच्याशी आपण बोललो त्या सलोनीनं सांगितलं की तिला AIच्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अधिकारी व्हायचं आहे. तिने जरा वेगळं क्षेत्र निवडलं आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा आहेतच, पण त्यांच्यासाठी जी मेहनत घेतली त्या सर्व शिक्षकांना, प्राचार्यांना देखील आपल्याकडनं शुभेच्छा आहेत. अशाच पद्धतीनं आपण आणखी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांनी देखील अनेक स्ट्रगल करून अतिशय मेहनतीनं त्यांनी हे मार्क्स मिळवलेले आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधूयात. त्यांच्या देखील सक्सेस स्टोरीज आपण तुमच्या समोर आणूयात. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.